देव गौरवाचा परमेश्वर आहे, तो आनंदाचा परमेश्वर आहे, तो अनुभवांचा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आनंद येत असतात, अनुभव येत असतात। परमेश्वराच्या द्वारे तो स्वर्गाचे गौरव पाहत असतो आणि हे सगळं होत असताना कुठलाच विश्वासणारा माणूस ह्या गोष्टींपासून उन्हा पडता कामा नये, कमी पडता कामा नये। तर प्रत्येक अनुभव जो देवाने त्याला देऊ केलेला आहे, तो प्रत्येक आनंद जो देव त्याला देऊ करतोय, त्या प्रत्येक आनंदाला आणि अनुभवाला प्रत्येक विश्वासणाऱ्याने सामोरीच जावं ही देवाची तीव्र इच्छा आहे। देवाची इच्छा आहे, बघा केवढं मोठी गोष्ट आहे ही देवाची तीव्र इच्छा आहे की तू माझ्या गौरवाला सामोरी जा। ही देवाची तीव्र इच्छा आहे की माझ्याकडचा जो आनंद आहे तो तुझ्या हृदयात असावा, तुझ्या लोकांमध्ये असावा, तुझ्या घरामध्ये असावा, ही देवाकडची इच्छा आहे। मग ह्या आपण जगत असताना, ह्या विश्वासाच्या प्रवासात असताना सगळं काही आलबेल राहणार नाही, तर तुमचा आणि माझा अवघ्या मनुष्य जातीचा वैरी सैतान आपल्याला या प्रवासातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नात आहे। आणि म्हणून त्याच्या त्या कुठल्याच षडयंत्रांना, त्याच्या त्या कुठल्याच योजनेला आपण बळी पडता कामा नये आणि विश्वासाचा प्रवास सोडून आपण जिवंत देवाच्या गौरवाला उणे पडता कामा नये। म्हणून परमेश्वराचा दास आपल्या पत्रामध्ये स्पष्ट सांगत आहे की तुम्ही पुष्कळ जण बिघडून जातील, कडूपणाचे मूळ अंकुरित होईल, उपद्रव देणारे होतील, कोणी जारकर्मी होतील आणि कोणी ऐहिक बुद्धीचे होतील, पापामध्ये गुंतून जातील, सैतान पापामध्ये गुंतवेल आहे विश्वासाच्या प्रवासात। परंतु सैतान पापामध्ये गुंतवेल, सैतान कोणत्या ना कोणत्या तरी त्या षडयंत्रामध्ये अडकवेल, यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु तुम्ही विश्वासणारी लोक तुम्ही अडकता कामा नये, तुम्ही ऐहिक बुद्धीचे होता कामा नये, तुम्ही जारकर्मी होता कामा नये, तुम्ही पापाच्या कोणत्याच शृंखलेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुमचा सहभाग असता कामा नये। ना तुमच्या शरीराने, ना तुमच्या बुद्धीने, ना तुमच्या विचारांनी तुम्ही पापाच्या कोणत्याच प्रकारात प्रत्यक्ष असोत नाही तर अप्रत्यक्ष असोत आपण सहभागी असता कामा नये। म्हणून कोणत्याही बाबतीत, कोणत्याही पद्धतीत तुम्ही आपल्या जीवनातल्या परमेश्वराने दिलेल्या आनंदाला एका वेळेच्या चुकीसाठी कधी नाकारू नका। एका वेळेच्या आनंदासाठी, क्षणिक आनंदासाठी, ज्या पापी आनंदासाठी कधी देवाच्या गोष्टींना नाकारू नका। तर स्वतःहून परमेश्वरासमोर या। जिथे तुम्हाला नाही जमत आहे पाप सोडायला, तिकडे देवाला सांगा, प्रार्थना करा, देवाशी संबंध बनवून ठेवा, देवामध्ये सतत राहत राहा, बायबल वाचा, वचनं वाचा आणि त्या पद्धतीने करत राहा। आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा देवाच्या राज्यातून एक वेगळी ताकद तुमच्या जीवनावरती काम करेल आणि ते पाप एक दिवस तुमच्या जीवनातून बाहेर असेल आणि स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्हीच काय तर तुमचं घराणं सुद्धा देवाकडून पात्र ठरेल।